So hey hi guys, welcome back to my channel and so there is an update की मी सायकल घेतली आहे आणि आता मी तिकडेच जाते आहे माझी सायकल पिकअप करायला. सो मी सायकल घेतली आहे डिकॅथलॉनमधून आणि आमच्या जवळचं डिकॅथलॉन जे आहे ते विव्याना मॉलला आहे. विव्याना नाही, द लेक शोर मॉलला. आणि द लेक शोर इज म्हणजे मला विव्याना पर्सनली आवडतं. सो आता मी तिकडे जाते. तर मेन चॅलेंजेस की ती सायकल मी पिकअप करणार आहे आणि ती सायकल मला चालवत घेऊन मला घरी जायचं आहे. सो माझं घर जेमतेम 7 ते 8 किलोमीटरवर आहे. सो लेट्स सी हाऊ इट गोज. सो इथे आल्यावर मला नेहमी काही ना काहीतरी शॉपिंग करायची इच्छा होते. बट लेट्स फोकस ऑन आवर सायकल नाव. सो आपलं डिकॅथलॉन इथे आहे. सायकल आणि आता ते लोक असेंबल करून देणार आहेत सगळं. ॲज यू कॅन सी सायकल ऑलमोस्ट रेडी आहे. सो मी सायकल चालवून सुद्धा बघितली आणि परफेक्ट आहे. मजा येते. आय एम एक्सायटेड नाव. ही आहे माझी सायकल. लेट्स गो नाव. लेट्स गेट रेडी फॉर द कार्डिओ गाईज. आता मी सर्विस रोडवरून सायकल चालवत आले आहे आणि रिअली इट्स नॉट अ इझी टास्क. खूप मला थाप लागली असं म्हणू शकतो. बट अ रिअली ग्रेट एक्सपिरियन्स. खरंच माझा कार्डिओ झालेला आहे. You can see my cycle in the next shot. सो अजून पुढे 4.5 किलोमीटरचं डिस्टन्स बाकी आहे जे मी आता पुढे कवर करणार आहे ऑन माय सायकल. सो गाईज अशा प्रकारे मी खूप कष्ट घेऊन फायनली मुलुंडमध्ये पोचले आहे. दिस इज मुलुंड. आणि काही सायकल चालवणं सोपी गोष्ट नाही आहे जेवढं वाटतं तितकं. खूप टायरिंग आहे. म्हणजे तुम्ही खूप दिवसांनी सायकल चालवत असाल तर आणि खूप दिवसांनी तुम्ही वर्कआउट पण करत असाल तर इट्स अ व्हेरी एक्झॉस्टिंग थिंग. बट मजा आली. स्वतःच्या कम्फर्ट झोनच्या बाहेर जाऊन काहीतरी नवीन करून. सो हाय गाईज. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी सक्सेसफुली माझ्या घरी माझ्या बिल्डिंगमध्ये पोचले आहे ऑन सायकल. आणि थांबा मी तुम्हाला सायकल दाखवते माझी. सो मला थोडं टेन्शन होतं की कसं काय मी एवढं विव्यानावरून सायकल घेऊन इथे येणार. म्हणजे इट्स नॉट अ रॉकेट सायन्स बट खूप वर्षानंतर मी सायकल चालवते त्यामुळे मला थोडंसं टेन्शन होतंच. बट ऑल वेंट वेल. आणि हो, माझं हे सांगायचं राहून गेलं की अख्ख्या ब्लॉगमध्ये तुम्हाला मी दिसेन म्हणजे असं कॅमेरा पकडलेले. कारण टू बी व्हेरी ऑनेस्ट मला सायकल चालवतानाचे व्हिडिओ घ्यायचे नव्हते. कारण एक गोष्ट म्हणजे एक तर सायकल तरी पडली असती किंवा माझा फोन तरी पडला असता किंवा मी पडले असते. सो मला ह्या तिन्हीपैकी कोणतेच रिस्क घ्यायची नव्हती. सो आपल्याला नाही जमत तर नाही जमत. इट्स ओके, ॲक्सेप्ट करायचं. थोडी सवय झाली का बघू पुढे मागे. बट आत्ता नाही. सो सॉरी गाईज. आणि गंमत म्हणजे गाईज मी 400 रुपये जे होते डिलिव्हरी, ह्या सायकलचे डिलिव्हरी चार्जेस होते 400 रुपये, ते मी वाचवून 400 कॅलरीज बर्न केल्यात असं मी म्हणेन. सो या इट वॉज अ वर्थ इट एक्सपिरियन्स. आणि
रिअली जे सायकल चालवतात, जे लाँग डिस्टन्स चालवतात, 10 किलोमीटर, 20 किलोमीटर किंवा जे काही 50-100 किलोमीटर, हॅट्स ऑफ टू यू गाईज. इट्स नॉट इझी. माझं आज असं मला जाणवतं आहे पूर्ण बॉडीमध्ये की मी काहीतरी केलं आहे आज. आय एम प्राऊड ऑफ माय सेल्फ फॉर टेकिंग दिस डिसिजन. आणि येस, तुम्हाला जर हा व्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. ये आणि पुन्हा भेटूया. जर तुम्हाला हा व्लॉग असा आवडला असेल तर मला नक्की कमेंट्समध्ये कळवा, सो दॅट आय कॅन कम अप विथ सम मोर सच व्लॉग्स. ओके, बाय बाय. से बाय स्वीटी.